नाही आता जसं कुठल्याही कलेक्टरला किंवा प्रशासनाला फार बैठकाला न बोलवणे, ऑनलाईनही संवाद होऊ शकतो आणि त्यामुळं तशा बैठकी घेण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. यापूर्वी सुरुवात अशी केली आहे, पण पुन्हा एकदा याच्यामध्ये अजून कडक निर्बंध आम्ही आणू. त्यानंतर मॅक्झिमम हा जो आमच्याकडे शेवटी माझ्याकडं एक दोनच गाडी आहे, तेही सिक्युरिटी मी सांगितलं आहे वारंवार की कमी करता येईल. पण निश्चितपणे आम्ही हा विचार करू की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला जो एक स्वदेशीचा आणि वर्षभराच्या टाच टंचाईचा जो एक आपल्या सर्वांना आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सर्वांनीच माझ्यासहित याला पाठबळ दिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्याबद्दल उच्च शिक्षण मंत्री आहे, आमच्या सरकारमध्ये चीफ सेक्रेटरी आहे, त्यांच्याशी आज बोलता येईल. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांनाही त्या ठिकाणी दखल घेतीलच. तेच सांगितलं की पंतप्रधान मोदीजींनी देशाच्या मजबूतीकरता आणि अनेक वेळा झाला आहे. इंदिरा गांधीजी यांनी कितीतरी वेळा गोल्ड घेऊ नका असे आवाहन केलेले आहे. चिदंबरम यांनी सुद्धा अनेक वेळा असे आव्हान केले आहेत. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी अनादी काळापासून आपल्याला अशा संस्कार दिले आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या मजबूतीकरता काही काळ जर थोडा काटकसर करावी लागली तरी काय फरक पडणार आहे. आणि त्यामुळे आधीच सांगितलं मी, पर्याय खूप आहेत. असं नाही की सारंच बंद करायचं आहे. आपला स्वदेशी वापरून मी आपलं जीवन जगू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे.